नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोने आता विविक्त सेवी लघवासी यत वाक्काय मानसः. ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः. पै गुरुवाक्ये उठविला बोधिनिश्चय आपुला. न्याहाळी हाती घेतला आरिसा जैसा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने आपण श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा विचार करत आहोत. ज्याने स्वधर्माचं फळ ईश्वराच्या चरणी अर्पण केलं आणि ईश्वराच्या प्रसादाने आढळ असं वैराग्य पद संपादन केलं, त्या साधकाला आत्मसाक्षात्काराकरता जे काही अहम ब्रह्मास्मी त्याकारक ब्रह्मज्ञानाची उत्कर्ष दशा प्राप्त व्हावी लागते तीही त्याला प्राप्त झालेली आहे. अर्थात फक्त आता कानावचनाची भेटी असा त्याचा भाव प्राप्त होणार. त्या प्रसंगाला सद्गुरूंची त्याला भेट झाली. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू असणारे सद्गुरू योग्य प्रकारचा अधिकारी शिष्य आपल्याजवळ आला की ते त्याची प्रतारणा करत नाही. ज्ञानोबाराय 11व्या अध्यायामध्ये असं म्हणतात की कोणत्या तरी प्रसंगाला सरिता पावसाळ्याच्या दिवसामध्ये गढूळ पाणी घेऊन समुद्राकडे येतात, पण समुद्र त्यांना मात्र माघारी त्यांची प्रतारणा न करता उदार मनाने त्यांचा स्वीकार करतो. तसे श्रीगुरू त्याची फसवणूक करत नाही आणि तोही श्रीगुरूंच्या समोर आपला अंतकरण किंवा आत्मनिवेदन प्रकट करतो. आता संत तेथ विवेका असणे कीजी. यामुळे संतांच्या मुखातून किंवा श्रीगुरूंच्या मुखारविंदातून त्याला एक विवेक प्राप्त होतो. त्या विवेकाचं स्वरूप ब्रह्म एक खरं आहे आणि एका परब्रह्मा वाचून बाकीचं सगळं जगत आघवीची भ्रांती. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः. अशा प्रकारची त्याची भूमिका प्राप्त झाली. त्याला विवेकातून कळालं की ब्रह्मच एक खरं आहे. संपूर्ण जगत म्हणजे लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविन हे विवेकाचं स्वरूप आहे. पण त्या ब्रह्माशी तो अजून एकरूप झाला नाही. ज्ञानोबाराय म्हणतात जे सर्वात्मक परब्रह्म आहे, ज्या परब्रह्माच्या ठिकाणी जागृती स्वप्न सुषुप्ती या 3 अवस्थांना नाहीसं करणारं वृत्तिज्ञानसुद्धा राहत नाही. ऐक्याचा एकपणा जिथं संपून जातो. जे ब्रह्म प्राप्त झाला असता मला मोक्ष प्राप्त व्हावा अशी देखील कामना किंवा इच्छा राहत नाही. किंवा विषयाच्या निरपेक्ष असणारा ब्रह्मस्वरूपाचा आनंदाचा कणही ज्या ठिकाणी विरून जातो अशा परब्रह्म स्वरूपाशी त्याला एकरूप व्हायचं आहे. आणि ती एकरूपता ऐक्य तो क्रमाक्रमाने प्राप्त करून घेतो. तो जेने क्रमे ब्रह्म होणे करिगा सुगम. तया क्रमाचे आता वर्म ऐक सांगो. आणि मग ती क्रममुक्ती सांगण्याकरता भगवंताने प्रारंभ केला. तो 51, 52 आणि 53 या 3 श्लोकामध्ये येणारा एकत्र विचार आहे. साधकाची एक एक भूमिका जर सिद्ध झाली तर तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होण्याकरता समर्थ होतो. ब्रह्मभूयाय कल्पते असा शब्द पुढे येतो आहे त्यासाठी. मग आता तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणार तर पहिल्यांदा त्याच्या बुद्धीमध्ये कोणत्याही प्रकारचा संशय किंवा विपर्य भावना राहत नाही. किंवा बुद्धीमध्ये जे अनेक प्रकारचे दोष असतात ती बुद्धी त्याने विशेष प्रकारे शुद्ध केली आहे. तरी गुरु दाविल्या वाटा एवोनी विवेक तीर्थतटा. धुवोन या मळकटा बुद्धीचा त्याने आपली बुद्धी शुद्ध करून घेतली आहे. त्यानंतर जे इंद्रिय अंतःकरणाच्या वृत्तीज्ञानाला घेऊन निरंतर बहिर्मुख होऊन विषयाला महत्त्व प्राप्त करून देतात त्या सगळ्या इंद्रियांना त्याने मागं खेचलं आहे. आणि त्यामुळे विषय आणि विषयाची वासना त्याने ओकून टाकली. कशी? ज्याप्रमाणे एखाद्या अधम पुरुषाच्या घरचं अन्न खाल्लं तर जाणत्या साधकाने ते अन्न वांती करून बाहेर टाकावं, पचू देऊ नये. कारण जर ते पचलं तर त्याचे तशाच प्रकारचे रक्ताचे अंश तयार होतात आणि त्यामुळे त्याच्या बुद्धीचा पालट होऊ शकतो.
जसं ते अन्न ओकून टाकावं तसं विषय आणि विषयाची वासना ओकून टाकली, बुद्धी शुद्ध केली, मन हे आपल्या ताब्यात ठेवलं आणि सात्विक धैर्याच्या बाबतीने ते मन त्याने योग धारणेकरता एकत्र केलं. अशा साधकाला पूर्व प्रारब्धाने कधी अनुकूलही भोग प्राप्त होतात, कधी प्रतिकूलही भोग प्राप्त होतात, पण त्यामध्ये तो गुंतत नाही. अनुकूल आला तर त्यावर प्रेम करत नाही आणि प्रतिकूल आला तर द्वेष करत नाही. आपलं उलट आहे. अनुकूल आला तर आपण प्रेम करत राहतो, आपल्याला वेळच आठवत नाही, आणि प्रतिकूल आला तर आपण टीका टिप्पणी किंवा द्वेष करत राहतो, त्यामुळे आपल्या साधनेमध्ये विक्षेप निर्माण होतो. पण या सर्वांचा परित्याग करून राग द्वेष विवर्जित झाल्यानंतर तो एखाद्या गिरी कपाटामध्ये किंवा दाट अरण्यामध्ये जाऊन राहतो. त्याला म्हणतात विविक्त सेवी, एकांत देशाचं सेवन करणारा. हा जो प्रकार आहे ना आहाराचा, एकांतवासाचा, हा 6व्या अध्यायामध्ये पण आलेला आहे. आणि ज्ञानोबा इथं तो प्रकार संक्षेपतः वर्णन करतात. विविक्त सेवी, अरण्यात राहतो, एकटाच राहतो. पण गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात एकांतात जाण्याच्या अगोदर थोडं त्याने सत्संगात राहिलं पाहिजे. एकांतात गेल्यानंतर काय करायचं हे संतांच्या सहवासामध्येच कळतं, नाहीतर एकांत मनुष्याला खाऊ शकतो. एकांतामध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये रिकामं मन हे सैतानाचं घर असतं. म्हणून अगोदर तो संतांच्या संगतीत राहायला पाहिजे. एकांतामध्ये जाऊन काय साधना करायची याचा विवेक प्राप्त होतो. तो एकांतात राहतो. काय खेळतो? शम दम हे त्याचे खेळ आहे. न बोलणं हे त्याचं बोलणं आहे. म्हणजे काय? मौन धारण करणं. आणि गुरूंनी जो आपल्याला उपदेश केला, ज्या उपदेशाचं आपण श्रवण केलं त्याचं पुन्हा तो मनन करतो आहे. त्या मननात त्याच्या जीवनातला वेळ जातो. तुकोबारांचं प्रमाण आहे बघा, सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची काळीची आज्ञा नाही. काळ सगळ्यांच्या आयुष्याची गणना कायम करतो, पण जीवाचा जो काळ कथेत जातो तो कथेतला काळ आपल्या वहीमध्ये टिपत नाही, लिहून ठेवीत नाही. म्हणजे काय? जेवढा काळ सार्थकी लागला त्याची गणना काळ करत नाही. म्हणून तत्तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः किंवा भगवद्गीतेमध्ये मच्चित्ताः मद्गतप्राणाः बोधयन्तः परस्परम कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. त्यातली एक ओवी सांगू का? 9व्या अध्यायामध्ये ओवी आली बघा. ज्ञानोबा असं म्हणतात की कैसे माझ्या गुणी धाले, पुढे देश काळा ते विसरले, कीर्तन सुखे सुखावले आपण पाची. असं तो एकांतामध्ये राहतो. काळ सार्थक केला त्यांनी किंवा काळ सारावा चिंतने, याकरता एकांतवाशी आले की एकांतवाशी गंगा स्नाने देवाची पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. मग त्याकरता आहार चांगला लागतो. युक्त आहार विहार किंवा युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवते दुःख. आहार सेवन करावा, पण त्या साधकाचा आहार बल प्राप्त व्हावं याकरता नाही, क्षुधेचं दुःख निवृत्त व्हावं याकरता नाही, किंवा जिभेचे लाड पुरावे याकरता नाही. तर आपण काही खाल्लंच नाही तर आपला जठराग्नी प्रदीप्त होतो. प्रदीप्त झालेला अग्नी आणि प्रक्षुब्ध झालेला प्राण शरीरातल्या सप्त धातूंना खाऊन टाकतो. म्हणून आतमध्ये जे काही अग्नी असतो की नाही, विज्ञानामध्ये असं म्हणतात की त्यामध्ये एक प्रकारचं ॲसिड असतं आपल्या जठरामध्ये. जेव्हा आपल्याला भूक लागते आणि ते ॲसिड अन्न पचविण्याकरताच उपयोगाचं असतं. जर त्याला अन्न दिलं नाही तर ते उसळी मारतं, उकळतं ना, ते लावारसाप्रमाणे. जसं लावारस पृथ्वीमध्ये उकळतो आणि मग भूकंप होतो, तसं ते ॲसिड वरती येतं. बघा, कधी वरती आलं, काही हृदयात आलं, छातीमध्ये की जळजळ होते. जर ते घशामध्ये आलं तर तोंड येतं. हा सगळा त्या ॲसिडचा प्रकार आहे. म्हणून त्याला योग्य प्रमाणात अन्नही दिलं पाहिजे, नाहीतर मग त्याचे त्याला हिंदीमध्ये छाले म्हणतात, ते आतमध्ये डाग पडतात बघा त्याची. म्हणून ते ॲसिड इतकं महत्त्वाचं असतं. म्हणून ते जर आपण अन्नच नाही खाल्लं तर ते प्राणाला क्षीण करू शकतं, आणि प्राण क्षीण झाला तर साधना करता येत नाही. म्हणून तो अनशनाचिने पावके हरपता प्राण पोके
इतुकियाची भाग मोठकी अशन करी. एवढं अल्प भोजन करतो. भोजन अल्प असावं पण त्याने तृप्ती मात्र बऱ्याच काळापर्यंत राहावी. ते गुरुवारी आहे ना तुकाराम महाराज महामुनी ते सांगायचे, पोतभर लाह्या खाण्यापेक्षा 4च बदाम खाल्लेले बरे. कारण लाह्यामध्ये नुसता व्यायाम आहे, बाकी काही नाही बघा, दाताचा व्यायाम. तसं जेवण पुष्टिकारक असावं. 4च बदाम खाल्ले, दिवसभर पुन्हा खाण्याची अपेक्षा होऊ नये. आहार जर मोजका असेल तर त्याने प्रसन्नता पण राहते. फार कमी जेवला तर प्राण कमी होतो, जास्त जेवला तर प्राणाला सुधरत नाही, झोपावंच लागतं मग. त्यामुळे मध्यम प्रमाण साधावं, तेवढं तो भोजन करतो. अशा प्रकारे त्याने शरीर, वाणी, मन या सर्वांच्यावर संयमन केलेलं आहे. निद्रा आणि आळस यांना तो आपलं शरीर देतच नाही. ज्याप्रमाणे परपुरुषाला कुलवान घरातली स्त्री आपलं नखसुद्धा उघडं दिसू देत नाही, तसं तो आपल्या निद्रा आणि आळसाला शरीर देतच नाही. इतका तो चांगल्या प्रकारे जीवन जगतो. मनाच्या उंबऱ्यामध्ये वृत्तीला येऊ देत नाही. जिथं वृत्तीच निर्माण होऊ देत नाही तिथं वाणीचा व्यापार तो करेलच कसा. म्हणून ऐसेनी 31 क्रमांकाची ओळी आहे, 1031. देह वाचा मानस हे जिनोनी बाह्य प्रदेश. साधकाला जे तुकोबारांचं प्रमाण आहे ना, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. तर जगामध्ये 2 प्रकार, एक बाह्य असणारं लोकांचं जग आणि आपल्या जीवनातलं असणारं शरीर इंद्रियाचं जग. हे सुद्धा बाह्यच प्रदेश आहे, जिनोनी बाह्य प्रदेश. आणि यानंतर आकळिले आकाश ध्यानाचे तेनी. आता तो ध्यान करतो आहे. आता इथपर्यंत आहे ना या श्लोकातल्या पूर्वपदाचं चिंतन झालेलं आहे. विविक्त सेवी लघवासी यत वाकाय मानसहा, इथपर्यंत झालं चिंतन. आता ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रिता. तो कायम ध्यान आणि योगामध्ये निष्णात झालेला आहे. बरं, तो तीर्थयात्रा नाही करत, बाकीचे मंत्र जप अनुष्ठान नाही करतच नाही असा अर्थ नाही, पण त्यामध्ये तो तेवढा परायण नाही जेवढा यात परायण आहे. शब्द कसा घेतला, ध्यान योग पराहा. त्याचे 2 अर्थ. आत्म्याचं आपल्या अंतकरणाच्या वृत्तीने कायम चिंतन करणं, तत्र प्रत्येकतानता ध्यानम. ज्याप्रमाणे तेलाची धार सोडली की ते खंडित होत नाही, तसं आपल्या अंतकरण वृत्तीचा प्रवाह कायम आत्मस्वरूपाच्या आकाराचा असणं, त्यामध्ये खंड न निर्माण होणे, याला म्हणतात ध्यान. आणि चिंतनाला म्हणतात ध्यान. आणि आपलं असणारं चित्त एकाग्र करणं याला म्हणतात योग. म्हणजे दोन्हीमध्ये निष्णात आहे बघा. कारण ध्यान करायचं म्हणलं की मन एकाग्र लागतं, आणि मग एकाग्र मन करायचं असेल तर त्याकरता जेवण योग्य असावं, एकांतात राहावं, शरीर वाणी याच्यावर संयमन असावं, बुद्धिशुद्ध असावी. हे सगळे ध्यानाचे आवश्यक घटक आहे. एक रामकृष्ण मिशनचं एक पुस्तक फार गोड आहे बघा, ध्यान योग आणि आध्यात्मिक जीवन. त्यामध्ये ध्यान करणारा, चिंतन करणारा जो व्यक्ती आहे ना, त्याने सगळे नियम कसे पाळावे, त्याच्याकरता मनावर इंद्रियावर संयमन का असावं, तर त्यांनी सांगितलं आहे ध्यानातून जी काही ऊर्जा निर्माण होते की नाही, ती ऊर्जा सहन करण्याकरता त्याच्याकडे शक्तीचा संचय असावा लागतो. आणि शक्तीचा संचय इंद्रिय आणि मनाचं नियमन केल्याशिवाय प्राप्त नाही होत. ते सहन करावं लागतं ना. ज्याप्रमाणे हलाहल विष्णूने सहन केलं भगवान शंकराने, पहिल्या त्या पाठीमागे पहिलिया वैराग्य गरळा धैर्य शंभू ओढवी गळा असं म्हटलं आहे की नाही. म्हणजे वैराग्य काही साधी गोष्ट नाही आहे. मग ती ऊर्जा जी ध्यानातून कुंडलिनी जागृत होणार आहे, ती शक्ती जी निर्माण होणार, त्याला सहन करण्याकरता संयमन फार आवश्यक आहे. ज्याच्या जीवनात इंद्रियाचा, मनाचा, वाणीचा सगळा संयम आहे ना, त्यालाच ध्यानातली ऊर्जा सहन करता येते, नाहीतर मग नाही. म्हणून ते पुस्तक फार गोड आहे, ध्यानयोग आणि आध्यात्मिक जीवन असं काही त्या पुस्तकाचं नाव आहे, खूप छान. तर हे ध्यान तो करतो आहे. आता ते ध्यानाचा नियम असा आहे, थोडा आता विस्तार करतो, म्हणजे पुढं नाही केला तरी चालेल. आपण मनामध्ये जो विचार करतो की नाही, मनातला विचार, मनातली आठवण, मनातलं स्मरण आणि चिंतन, सगळ्यांचा अर्थ एकच आहे. हे सगळ्याला ध्यानच म्हणतात. ध्यानाचा नियम असा आहे, ज्या वस्तूच्या आकाराचा आपण ध्यान करतो तोच आकार आपल्या मनाला प्राप्त होतो.
म्हणून सध्याच्या काळात नाही म्हणतात का तुम्ही अगोदर ठरवा तुम्हाला काय व्हायचं आहे. अगोदर ठरवा. ते शाळेमध्ये विद्यार्थ्याला विचारतात शिक्षक तुला काय व्हायचं आहे. मग काही विद्यार्थी म्हणतात मला पोलीस व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे. ते ठरवतात अगोदर आणि मनुष्याच्या मनाने ठरवलं की त्याची वाटचाल बरोबर त्या दिशेनं होते आहे. व्यवहारामध्ये सुद्धा जसा आपण विचार करतो तसा आपल्याला आकार प्राप्त होतो. हे मानसशास्त्र आहे. सामान्य मानसशास्त्र वेगळं आणि आपलं योगशास्त्र हे तर सगळ्यात प्रगल्भ मानसशास्त्र आहे. जसं आपण चिंतन करतो ना, चिंतने तद्रूपता, किंवा तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. ना आपण म्हणतो ना कायम चांगला विचार करावा, असा आहे. अगोदर इच्छा चांगल्या असाव्या. इच्छा स्थिर असेल तर त्यात संकल्प तयार होतो. संकल्पामध्ये परिश्रम केले की सिद्धी प्राप्त होते. म्हणून हे सगळं आवश्यक आहे. विचार एकच विचार असा स्थिर पाहिजे की मला काय संपादन करायचं. आपल्या इच्छा बदलत जात्या. आपण एखाद्या गायकाचं चांगल्या प्रकारे गायन ऐकलं ना, आपल्याला असं वाटतं आपण गायनाचार्यच व्हावं. एखाद्याची जुगलबंदी मृदंगातली ऐकली, आपल्याला वाटतं मृदंगाचार्यच व्हावं. आणि लोक कीर्तनकाराच पाय पडले तर आपल्याला वाटतं कीर्तनकारच व्हावं. असे एका दिवसात आपल्या 3 इच्छा बदलतात. 3 एकाही इच्छेवर स्थिर राहत नाही. परिणाम काय होता, आवश्यक फळच मिळत नाही. म्हणजे इच्छावर मात्र आढळ राहिलं पाहिजे. आणि त्याकरता संकल्प, आढळी इच्छा असेल तर संकल्प होतो. मग परिश्रमाची जोड मिळाली की सिद्धी प्राप्त होते. मग काहीला सिद्धी मिळते, काहीला परमसिद्धी मिळते आणि व्यावहारिक इच्छा असले तर प्रसिद्धी मिळते. हा सगळा प्रकार संकल्पावर आहे. काय आपण करतो ते नाथ भागवतामध्ये उदाहरण आलं आहे. दत्तात्रयाने गुरु केले ना, तर त्याच्यामध्ये एका त्या कुंभारीण माशीला गुरु केलं. त्या आळीला, तर ती कुंभारीण माशी घर तयार करते, रानावनामध्ये जाते आणि एका आळीला पकडून आणते आणि आपल्या घरट्यामध्ये ठेवते. जाता येता त्या आळीला फक्त दंश करते, बाकी काहीच करत नाही. परिणाम प्रचंड वेदना त्या आळीला होतात आणि ती आळी सारखं चिंतन करते. आता कुंभारीण माशी आली, आता मला चावेल. आता घरातून चालली बाहेर, आता मला चावेल. सारखं चिंतन करते. एक दिवस असा उजडतो की त्या आळीच्या अंगातूनच पंख फुटतात. तो का म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. ती स्वतः वेगळी राहत नाही. मग आता आळी माशी नव्हती पण माशी झाली. का? कारण तिने चिंतन केलं. मग आता माशी नसताना जर ती माशी होऊ शकते तर जीव हा तर देवच आहे ना. तो का म्हणे कैशी किंवा कोठे जीव निराळा. फक्त त्या जीवाने देवाचं चिंतन केलं पाहिजे. चिंतन केलं की त्याला देव आकार प्राप्त होईल. गोविंद गोविंद मना लागल्या छंद, मग गोविंद ते काय. मग शब्द आला बरं, अगोदर नाही. छंद लागा लागतो. छंद लागला तर मग गोविंद ते काया. भेद नाही देवातया. आणि अंतिम चरण तो का म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. ध्यानावर हे सगळं अवलंबून आहे. आणि ध्यानाकरता हा साधक आता सिद्ध झाला. म्हणून आकळीले आकाश ध्यानाचे तेने. कोणतं ध्यान करतो तो? जो आपल्याला गुरूने उपदेश केला त्या उपदेशाचं तो आपल्या अंतःकरणामध्ये चिंतन करतो, ध्यान करतो. कसं बघा पुढे, गुरु वाक्ये उठविला बोधी. इथपर्यंत थांबायचं बरं. आता ओवी वाचताना वेगळी वाचावी लागेल, म्हणजे अर्थ लागतो. गुरु वाक्ये उठविला बोधी, निश्चय आपुलाने हाळी, हाती घेतला रिसा जायचा. स्वल्पविराम द्याला की ओवीचा अर्थ लागतो. फक्त आता हे स्वल्पविराम तुमच्या ज्ञानेश्वरीत देऊ नका. डॉक्टर बाबांनी दिले बघा नवीन ज्ञानेश्वरी ना, त्यांची प्रकाशित केलेली. त्यामध्ये स्वल्पविराम, अवतरण चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह हे सगळे दिलेले आहे. आणि ते असणारे चिन्ह किंवा आपण जर वापरले तर आपल्याला ओवीचे अर्थ सहज लागतात. कुठं थांबायचं कुठं नाही हे कळालं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. म्हणून गुरु वाक्ये. आता विस्तार करण्याची काही आवश्यकता नाही. आपण 2 दिवसापासून विस्तार करतच आहोत. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू, ते त्याला वचनाचा उपदेश करतात. ते गुरुवाक्य आहे. गुरु वचनी फुटली पहाट, असा अर्थ आहे की नाही. म्हणून गुरूंच्या वाक्याने उठविला, जागा झाला. कोण? बोध. श्री गुरु एक काम करतात आणि शास्त्रही तेच काम करतं. वेदाचं प्रमाण आहे उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. उठा, जागे व्हा, असा अर्थ आहे की नाही. मग श्री गुरु जाग करतात कुणाला? जो बोध सुषुप्ती अवस्थेला गेलेला आहे आणि मग जीवाला आपल्या स्वरूपाचं ज्ञान नाही, झोपलेला आहे. आणि झोपलेमध्ये स्वप्न पडतं ना, भ्रम निर्माण होतो. तर जीवाला आत्मस्वरूपाचं अज्ञान होतं.
त्यामध्ये मी देह आहे त्याला स्वप्न पडलं. श्री गुरु त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करता. म्हणून गुरु वाक्य उठविला बोधी. गुरूंनी त्याला तू ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे असा त्याचा बोध जागा केला. पण गुरूंनी जरी जागा केला तर त्याच्याही बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे की नाही. म्हणून गुरूंनी सांगितलेला उपदेश आणि त्याप्रमाणे पुन्हा तो मनन करतो. उत्तम अधिकारी असेल तर त्याला फक्त वचन ऐकायचा उशीर आहे. पण मग मध्यम अधिकाऱ्याला किंवा कनिष्ठ अधिकाऱ्याला शंका येतात, गुरु तुम्ही सांगता आम्हाला श्री गुरु की मी ब्रह्म आहे, पण मला तर असं वाटतं मी जीवच आहे. मग श्री गुरु त्याला पहिल्यांदा काय म्हणतात, हे तुझा भ्रम आहे बाळा. आणि उपाधीमुळे असं वाटू शकतं. आकाशामध्ये असणारा सूर्य घटामध्ये असणाऱ्या पाण्यात जर प्रतिबिंबित झाला तर वास्तविक ते प्रतिबिंब सूर्याचं आहे, पण त्या प्रतिबिंबाला असं वाटतं की मी घटाचाच आहे. मग घट फुटला, पाणी वाहून गेलं तर बिंब कुठं जाणार, आपलं प्रतिबिंब कुठं जाणार, बिंब स्वरूपच होणार. का? कारण ते प्रतिबिंब त्या बिंबाचा अंश आहे. तसं देह हा घट आहे, अंतःकरण नावाचं जल आहे आणि त्या अंतःकरणामध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब त्याला जीव म्हणतात. तो ज्या ठिकाणी आलेला जीव भाव हा उपाधीमुळे आलेला आहे. उपाधीचा बाध झाला, नाश झाला की तुझं मूळचं स्वरूप जसंच तसं आहे. किंवा घटामध्ये आकाश आलं आणि घट फुटला तर ते घटाकाश कुठं जाणार, महाआकाशाशी एकरूप होणार. महाकाश आणि घटाकाश हे नाव कशामुळे आलं, उपाधीमुळे. म्हणून देह नावाच्या उपाधीचा विचार सोडून दे, तो ब्रह्मच आहे असा गुरुजी त्याला उपदेश करतात. आणि मग तोही अंतर्मुख झाला. अरे स्थूल देह मी नाही, सूक्ष्म देह मी नाही, कारण देह मी नाही, पंचकोशात्मक असणारा कोणताही कोश मी नाही असा विचार करून तो आपला निश्चय न्याहाळतो, विचार करतो. कसा न्याहाळतो? ज्ञानोबा म्हणतात, हाती घेताला आरसा जैसा. हातात घेतल्यानंतर आरसा घेतला तर ज्याप्रमाणे मनुष्य आपलं प्रतिबिंब पाहतो. आणि मग गंध जर वाकडा असेल तर आरशात नाही लावत, आरशात बघून कपाळावरचा सरळ करतो. तसं गुरूंचं वाक्य दर्पण आहे बघा. ज्ञानोबरायांची उवी आरसा आहे, तुकोबरायांचा अभंग आरसा आहे. त्या आरशामध्ये आपलं जीवन पाहावं. आणि जर वाकडं तिकडं असेल तर आपण सरळ करावं. अभंगात बदल नाही करायचा, आपल्यात बदल करायचा आहे. म्हणून गुरूंच्या वाक्यातून जाग्या झालेल्या ज्ञानामध्ये आपल्या निश्चयाला तो न्याहाळतो. न्याहाळी हाती घेताला आरिसा जैसा. आणि याकरता तो ध्यान करतो. हे न्याहाळणं म्हणजे चिंतन आहे बरं. चिंतन म्हणजेच ध्यान आहे. आणि या ध्यानाला आपण निधिध्यासन म्हणतो ज्ञानाच्या भूमिकेमध्ये किंवा अष्टांग योगामध्ये. तत्तर प्रत्येकतानता ध्यानम. अनात्मवृत्तीचा परित्याग करून सदैव आत्माकार वृत्ती करणं यालाच ध्यान असं म्हणतात. ते कुठपर्यंत करायचं तेही ज्ञानोबारे पुढे सांगतात. पै ध्याता आपण पेची परी, ध्यानरूप वृत्ती माझारी, ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढी का. ते तध्येय ध्यान ध्याता, ययातिही एकरूपता, होयतव पंडसुता की जे ते गा, मनोनीतो मुमुक्षू, आत्मज्ञानी झाला दक्षू, परिपुढा सुनी पक्षू योगाभ्यासाचा. इथपर्यंत एकत्र विचारा. एक उदाहरण समजून घ्या म्हणजे ही ओवी आपल्याला समजायला सहज भाग लागेल. ते विचारसागरामध्ये एक उदाहरण आलं आहे. आपण कायम पाहतो, जुन्या काळातलं उदाहरण दिलं आहे कंदिलाचं. कंदिलामध्ये मुख्य ज्योत प्रज्वलित असते. त्या ज्योतीतला प्रकाश काचेत येतो, काचेतला प्रकाश बाहेर पसरतो आणि बाहेर पसरलेला प्रकाश एखाद्या पदार्थाला व्यापतो. बरोबर आहे. आता पदार्थाला व्यापलं तिथे पण प्रकाशच आहे. काचेपासून त्या वस्तूपर्यंत जाणाराही प्रकाशच आहे. आणि त्या ज्योतीतून काचेमध्ये येणारं सुद्धा काय आहे, प्रकाश आहे. सगळीकडे प्रकाशच प्रकाश आहे. पण त्या सगळ्या प्रकाशाला मुख्य कारण त्या कंदिलातली मूळ ज्योत आहे. तसं संपूर्ण जगतामध्ये व्यापक रूपाने ब्रह्मच आहे. त्या ब्रह्माचाच प्रकाश अंतःकरणामध्ये आला की त्याला ज्ञाता किंवा ध्याता म्हणतात. तोच प्रकाश अंतःकरणाच्या वृत्तीत आला की त्याला ज्ञान किंवा ध्यान म्हणतात. आणि तोच असणारा प्रकाश एखाद्या पदार्थाला व्यापत असेल तर त्याला आपण नेय किंवा ध्येय असं म्हणतो. बरोबर आहे. मग काय करतो, जीव होतो ध्याता. स्वतः तो काय झाला आहे, ध्याता. त्यानंतर वृत्तीचा आश्रय करून तो करतोय ध्यान.
आणि ध्यानाच्या माध्यमातून सर्व व्यापक जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माला त्याने केलं आहे ध्येय. म्हणजे हा सगळा एकच प्रकार आहे. अंतःकरणाच्यामुळे ध्याता नाव आलं, अंतःकरण वृत्तीमुळे ध्यान नाव आलं आणि समोर ध्येयाचा आकार झाल्यामुळे परब्रह्माला ते नाव आलं. नाहीतर ध्याता, ध्यान आणि ध्येय या तिघाला बाजूला केलं तर सगळं ब्रह्मच आहे. म्हणजे काय झालं, ध्याताही ब्रह्मच आहे आणि ध्येय रूपाने असणारं सुद्धा ब्रह्मच आहे. पण ध्याता काय करतो, आपणच आपलं ध्यान करतो, फक्त काय करतो, उपाधी बदलतो. म्हणून शब्द असा आला ध्याता आपण पेची, आपण स्वतःच परी, परंतु प्रकार असा आहे ध्यान नावाची जी काही वृत्ती आहे त्या वृत्तीच्या मध्यभागी ध्येय करून आपल्या स्वतःला घेतो. हे ध्यान रूढिगा ही ध्यानाची प्रसिद्ध रीत आहे. म्हणजे ध्याता स्वतः ब्रह्मच आहे आणि तो ध्यान कोणाचं करतो, ब्रह्माचंच करतो, ध्येय रूपाने फक्त करतो. म्हणजे आपणच आपल्याला पाहतो. ज्याप्रमाणे आरसा समोर आला, आरसा समोर आला की नाही, आरसा उपाधी आहे. आरशाला आपण समोर ठेवलं, आपण पाहतो कोणाला, आपण आपल्यालाच पाहतो. त्या प्रतिबिंब आरसा स्वच्छ आहे त्यामुळे काय होतं, अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे त्या काचेपर्यंत जाते आणि आरसा स्वच्छ असल्यामुळे त्या वृत्ती ना पलीकडे आरपार जात नाही, त्या माघारी फिरतात आणि म्हणून ती वृत्ती आरशावर आदळली की आपल्या मुखाला पाहते. पण आपल्याला असं वाटतं की आरशात प्रतिबिंब आहे. म्हणजे काय झालं, ज्याप्रमाणे आरशाच्याद्वारे आपणच आपल्याला पाहतो तसं ध्यानाच्याद्वारे ध्याता ध्येय रूपाने आपलं चिंतन करतो. तो ब्रह्मच आहे आणि ब्रह्मस्वरूपाने चिंतन झालं की ब्रह्म असूनच ब्रह्माला प्राप्त होतो. मग हे ध्यान कुठपर्यंत करायचं, जोपर्यंत ध्याता, ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी बाजूला जात नाही आणि अखंड ब्रह्मानुभवाला येत नाही तोपर्यंत ध्यान करायचं. पुढे ते इथं ध्येय ध्यान ध्याता ययातीही एक रूपता, ध्येय परब्रह्म आहे, ध्यान वृत्ती आहे आणि ध्याता जीव आहे. मग यामध्ये या तिन्हीची एकरूपता होईल. केव्हा होईल, हे बा ध्येयाची एकरूपता केव्हा होईल, विषय बाजूला झाला तर. ध्यानाची एकरूपता कधी होईल, वृत्ती बाजूला झाली तर. आणि ध्याता एकरूप कधी होईल, जर अंतःकरण बाजूला झाला तर. अंतःकरण, अंतःकरणाची वृत्ती आणि विषय म्हणून जो ध्येय समोर आणला, या तिघांची एकरूपता होय तव तोपर्यंत की जे तेगा ते ध्यान तिथपर्यंत करायचं असतं. म्हणजेच काय, ध्यात्याला असं वाटलं पाहिजे अरे मीही ब्रह्मच आहे, वृत्तीमध्ये प्रकट होणारं चैतन्य ब्रह्मच आहे आणि समोर ज्या ज्या पदार्थाला मी पाहतो तेही ब्रह्मच आहे. ब्रह्म ब्रह्म ब्रह्म, तीन ब्रह्म नाही, ब्रह्म एकच. फक्त उपाधी बाजूला झाले की एक रूपता जोपर्यंत होईल तोपर्यंत हे ध्यान करायचं असतं. आणि म्हणून तो मुमुक्षू, ज्याला मोक्षाची अपेक्षा त्याला म्हणतात मुमुक्षू. आत्मज्ञानी झाला दक्षू, आत्मज्ञान संपादन करण्याकरता तो दक्ष झाला, योग्य झाला किंवा शहाणा झाला. पण तो मात्र आत्मज्ञान संपादनासाठी एका साधनाचा अवलंब करतो. कोणता, परी पुढासुनी पक्षू, योगाभ्यासाचा. पक्ष म्हणजे प्रकार, पक्ष म्हणजे बाजू. योगाचा अभ्यास करावा ही बाजू तो घेतो आणि योगाभ्यासाची बाजू आपल्या समोर ठेवून आत्मज्ञानाकरता तो समर्थ होतो. कारण त्याला ध्यान करायचं आहे. जोपर्यंत हे ध्यान एकरूप होत नाही तो पण ध्यान करायचं आहे की नाही. मग तत्त्वज्ञानात पण ध्यानच आहे, भक्तीमध्ये पण ध्यानच आहे आणि योगातही ध्यानच आहे. सगळे मार्ग एकाच फलाची प्राप्ती करून देणारे आहे. पण तो मात्र योग अभ्यासाचा का एकांतात राहणार आहे. त्यामुळे तो योगाभ्यासाचा पक्ष आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो. आणि ही सगळी योग साधना 6व्या अध्यायामध्ये विस्ताराने आलेली आहे. आता ज्ञानोबा या ठिकाणी समासेन संक्षेपतः सूत्र रूपाने सांगतात. आता तो ध्यान कसं करतो तर त्याचा ध्यानाचा प्रकार असा आहे, तो कुंडलिनी शक्ती जागृत करतो. त्यानंतर ती शक्ती जागृत झाली की ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी असणारा अमृताचा ओघ मूलाधार चक्रापर्यंत खाली आणतो. म्हणून तो योग्याला नवीन शरीर प्राप्त होतं, अमर होतो तो. त्यानंतर मनोनाश आणि पवन म्हणजे प्राण यांचीसुद्धा तो आहुती देतो आणि ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. इथं सूत्ररूपाने आहे, याचा विस्तार 6व्या अध्यायामध्ये झालेला आहे. योगाभ्यास कसा करतो बघा. अपान रंध्रद्वया माझारी धनंजया
पार्ष्णी पिडून या कावरूमुळं. आता अपान रंध्र, रंध्र म्हणजे छिद्र, 2 छिद्र आहे ना अपान वायूचे. कोणते? जननेंद्रिय आणि गुदेंद्रिय. या द्वंद्वामाझारी या 2 छिद्रांच्या मध्यभागी पार्ष्णी पिडून या कावरूमुळं. कावरूमुळं म्हणजे गुद आणि शिश्न यांच्या मध्यभागी 4 बोट जागा आहे. त्यापैकी 1.5 बोट जागा सोडायची. सार्ध सार्ध प्रांती सांडून या, जे काही माझी आंघोळ एक निघे, फक्त 1 बोट जागा राहते, तर ती जागा डाव्या पायाच्या टाचेनं दाबायची. ते आसन आहे त्याचं बरं, पार्ष्णी पिडोनिया कावरूमुळं, हा त्याचा प्रकार आहे. 6व्या अध्यायामध्ये आलं आहे बघा हे सगळं. त्यानंतर अंकोंचुनी अध देवोनी तिन्नी बंध करुणी एकवद वायुभेदा. वायूचे 10 प्रकार आहे ना. वायू म्हणजे प्राण, प्राण अपान व्यान उदान आणि समान, हे पंचप्राण. नाग कृम कुरकर देवदत्त आणि धनंजय. त्यापैकी धनंजय नावाचा जो वायू आहे तो शरीर पात झाल्यानंतर शरीराला फुगवित असतो. हे सगळे वायुभेद आहे ना, एकच वायू आहे पण वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, वेगवेगळे काम करतात, म्हणून त्याच्यामध्ये भेद होतो. त्या सगळ्या वायूचं एकत्रीकरण तो करतो. कसं? अध अंकुचुनी, जो अध भाग आहे ना त्याचं आंकुंचन करतो, त्याला मूळबंध असं म्हणतात. त्या आता आपण सांगितलं डाव्या पायाच्या टाचेनं तो जो मध्य भाग आहे तो दाबायचा, त्यामुळे अपान वायू खालच्या भागाला वाहत नाही, म्हणजे एक दरवाजा त्याने बंद केला. नाकातून वाहणारा जो वायू आहे त्याला तो बंद करतो. ही जी आपली हनवटी की नाही, ही हनवटीत एक छिद्र आहे, त्या छिद्रामध्ये दाबून ठेवतो. त्यामुळे मधली जी काही घंटिका हिचा लोप होतो. इथं जो बंद पडतो त्या बंधाला जालंधर बंध म्हणतात. डाव्या पायाची टाच दाबली की मूळ बंध आणि नाभीच्या भागावर ओढियाना बंध, म्हणून देवोनी तिन्ही बंध, 3 प्रकारचे बंध तो देतो आणि यातून सगळे वायुभेद जे आहे एकत्र करतो. आता होतं काय? नाकातून वाहणारा वायू कोंडला, आपान वायू कोंडला, नाभी स्थानावर सुद्धा ओढियाना बंद दिला, तो आतला जो वायू ना तो बाहेर येण्याकरता धडपड करतो. आणि धडपड केलं, मूळबंदे कोंडाला, तर तो मग कुंडलिनी शक्ती जी आहे ना त्या शक्तीला धडक मारतो, तिला जाग करतो. नागिनीचं पिलू असावं ते जसं असतं त्याप्रमाणे 3.5 वेढा देऊन आपल्या असणाऱ्या कमरेच्या भागावर कुंडलिनी शक्ती झोपलेली असते. आणि मग उष्णता निर्माण झाली, आसनाचा उभारा, शक्ती करी उजगारा, ते कुंडलिनी शक्ती जागृत होते. जागृत झाली की आपल्या पाठीमधली जी काही सुषुम्ना नाडी आहे त्या नाडीतून ती प्रवास करते आणि प्रवास करून करून वरती इथपर्यंत येते, ब्रह्मरंध्रापर्यंत. तिथं अमृताचं तळ आहे आणि त्या तळ्याला धक्का मारला की ते तळ कानवडवणी, अमृताचं तळ आहे ना वरती, कान होतं ते, आणि कानवड झालं की त्याच्या मुखामध्ये अमृत पडतं आणि तो वरचा अमृताचा ओघ ते शरीराच्या मूलाधार चक्रापर्यंत घेऊन येते. हा सगळा प्रकार योगाभ्यासाचा आहे. हे ऐकायला सोपं आहे, कधी कधी सांगायला एक कठीण आहे, करायला तर फारच कठीण आहे. एक उदाहरण सांगतो. चंद्रशेखर महाराजांनी उदाहरण सांगितलं की कोणीतरी एक व्यक्ती हिमालयामध्ये साधना करायचा, योग साधना, त्याला अनुकूल वातावरण लागतं. मग त्याच्या गुरूंकडून सगळं त्याचं तयार झालं सगळं, पण त्याला एक शंका राहिली. मग त्याचे गुरुजी म्हणले, तुला एक सांगू, आळंदीत जा महाराष्ट्रामध्ये. आणि तिथं आळंदीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबाराय राहतात संजीवन समाधी अवस्थेमध्ये. तिथं जाऊन अनुष्ठान कर, तुला उत्तर मिळालं तर मिळालं. तर चंद्रशेखर महाराज म्हणले, मी तर स्नानाला आलो. त्यांच्या कीर्तनात आहे बघा, एका त्र्यंबकेश्वरच्या कीर्तनामध्ये स्पष्ट सांगितलं. चंद्रशेखर महाराज म्हणले, तो योगी इथं पुंडलिक रायाच्या जवळ साधना करत होता. मी आलो, कपडे काढले, मी स्नान केलं, वरती आलो, दुसरे कपडे घातले, गायत्री मंत्राचं पुरस्चरण केलं, सगळं संध्या माझी झाली. एवढ्या काळामध्ये त्याचा एकच श्वास चालू होता. किती मोठा श्वास घेतला असेल, एकच श्वास. आता किती वेळ लागू शकतो आपल्याला एवढ्या काळामध्ये? संध्या वगैरे सगळं झालं, दष्टपुष्ट होता. चंद्रशेखर महाराज म्हणे, मला जाणवलं की तो योगी आहे. मग त्याला विचारलं, तुम्ही काय करता? त्याने सांगितलं, माझा प्रश्न आहे जीवनातला, त्याचं शंका समाधान होण्याकरता मी इथं आलो. म्हणे, मग ज्ञानोबा तुमच्याशी बोलतात का? तो माझी कुठे एवढी योग्यता आहे, पण ज्ञानोबारांच्या मंदिराचा कळस जरी पाहिला तरी माझ्या शंकेचं समाधान होत आहे, इतका अधिकार आहे. म्हणून तर ज्याला कोणाला योगाची शंका असेल त्या निवारण इथं होता, 6व्या अध्यायामध्ये झालेले आहे.
त्याचं ज्ञानोबा इथं विस्तार करून थोडं संक्षेपता सांगतात, विस्तार तिथं केला आहे. म्हणून योगाची साधना होण्याकरता त्याला आहार विहार शरीरशुद्धी असावी लागते. आपल्या जीवनात तर आपण एवढा आहार सेवन केला आहे, जर कधी आपण ताकाचा वगैरे प्रयोग केला ना, 3-4 दिवस नुसतं ताक प्यायचं, तर मग कळतं आपल्या शरीरामध्ये काय काय साठलेलं आहे. किंवा आपण जर विशिष्ट प्रकारचं तेल प्राशन केलं आणि अन्न खाल्लं नाही, तर मग कळतं आपल्या शरीरामध्ये किती उष्णता तयार झाली. आपल्या असणाऱ्या आतड्यामध्ये काय काय पदार्थ कोणत्या कपारीमध्ये चिटकून बसला आहे आपल्याला काहीच कळत नाही. त्याकरता योगामध्ये अगोदर शरीरशुद्धी करावी लागते. ऐकून ठेवा फक्त. अंकुचुनी अध देवोनी तिन्ही बंद करून एकवद वायू भेदा. वायूचं एकत्रीकरण केलं, मग उष्णता निर्माण झाली, बंद पडली ना, तीन बंद दिले आहे, बंधन पडले. कुंडलिनी जागवणी, कुंडलिनी शक्ती जागृत होते. ती मध्य इडा पिंगळा आणि सुषुम्ना 3 नाड्या आहे. डावी नागपुडी इडा, उजवी पिंगळा आणि पाठीचा जो मनका आहे का नाही, त्यामध्ये नाडी त्याला मध्यमा किंवा सुषुम्ना नाडी असं म्हणतात. तिचा विकास करून त्या मार्गातून ती प्रवेश करते. आणि कसा? आधारादी भेदोनी अग्निवरी. अग्नी शब्दाचा एक अर्थ होतो आहे मोकळा करून. अग्निचक्रापर्यंत सगळ्या चक्राचा भेद करता. मूलाधार चक्र, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि 2 भोवयाच्या मध्ये जे आहे त्याला आज्ञाचक्र. म्हणजे जी मूलाधार चक्रापासून प्रवेश करते ना कुंडलिनी, आज्ञाचक्रापर्यंत षडचक्राचं भेदन करून करून वरती येते. मार्ग कोणता आहे तिचा? सुषुम्ना नावाच्या नाडीचा मार्ग आहे. म्हणजे कमरेपासून निघाली तर आपल्या भोयापर्यंत इथपर्यंत 6 चक्र आहे. ते असे दिसत नाही पण आहे ते. त्या सगळ्या चक्राचं भेदन षटचक्राचं भेदन करून ते वरती येते. आणि वरती आली की आपल्या या मस्तिष्कामध्ये 1000 पाकळ्यांचं एक प्रकारचं चक्र आहे. ब्रह्मरंध्र म्हणतात त्याला, म्हणतात सहस्त्र दळांचा मेघ. 1000 पाकळ्या ज्याला आहे ते एक स्थान आहे ब्रह्मरंध्र. आणि तो मेघ आहे एक प्रकारचा, त्यामध्ये अमृत. म्हणून पियुषे वर्षोने चांग. त्याला धक्का द्याला की ते तळ कानवडं होतं. आणि अमृत पाझरलं योगी पुरुष आला की मग त्याला 6-6 महिने काहीच खायला लागत नाही. अमृताचा एक थेंब मिळाला की त्याचं शरीरच नवीन होऊन जातं सगळं. म्हणून सहस्त्र दळांचा मेघ, त्यात अमृत आहे. त्या अमृताचा वर्षाव चांगल्या प्रकारे करून तो ओघ, जो वरती ओघ झाला ना, तो ओघ मुळवरी आणून या मुळाधार चक्रापर्यंत तो क्रमाक्रमाने ती कुंडलिनी अमृताला आणते. बघा, यात असं आहे कुंडलिनी जागृत करणं आणि त्याद्वारे ब्रह्मप्राप्ती, याला हठयोग म्हणतात. ध्यान करणं हा ध्यानयोग आहे. आणि श्रवण मनन निधिध्यासन करणं हा राजयोग आहे. बरं, 3 योग आले आहेत: हठयोग, ध्यानयोग आणि राजयोग. ज्ञानाचा राजयोग आहे, तो राजयोगही पुढे येतोच आहे. मूळवरी योग आणून या आणल्यानंतर आता मनाचा आणि प्राणाचा सुद्धा त्याने काय करायचं? नाश करायचा आहे, ते ठेवायचं नाही. नाचते या पुण्यगिरी रूपक गेले. बरं, चिदभैरवाच्या खापरी मन पवनाची खिचपुरी वाढून या. जालिया योगाचा गाढा मेळावा सुनी हा पुढा. ध्यान मागिली कडा स्वयंब केले. इथपर्यंत एकत्र विचार आहे सगळ्या वयांचा. नाच तया, आता इथपर्यंत कुंडलिनी शक्ती जागृत झाली म्हणजे साधना सफळ झाली की नाही अमृत मिळाल्यामुळे. आणि मग त्या ठिकाणी नाचतो बघा कोण? चिदभैरव, म्हणजेच आत्मचैतन्य. त्याला आनंद होतो आणि त्या आत्मचैतन्याच्या ठिकाणी तो मन आणि प्राण अर्पण करतो. कसं? नाचतया पुण्यगिरी. इथं रूपक केलं आहे. पुण्यगिरी म्हणजे काय? कैलास पर्वत. आता कैलास पर्वत सगळ्यात उंच आहे, त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये हे ब्रह्मरंध्र स्थान सगळ्यात उंच आहे. आणि त्या ठिकाणी चिदभैरव, चैतन्य म्हणजेच कोण? एक भैरव आहे आणि तो महादेव नाचतो आहे. त्या नाचत असलेल्या भगवान शंकराच्या हातामध्ये जे काही खापरी म्हणजे पात्र आहे, त्या पात्रामध्ये मन आणि पवन यांची खिच म्हणजे खिचडी पुरी वाढून या पूर्ण अर्पण करतो. रूपक आहे हे. ज्याप्रमाणे एखादं दैवत नाचत असेल तर त्याच्या हातात जर भिक्षापात्र असेल तर आपण काही पदार्थ अर्पण करतो, तसं चिदभैरव म्हणजे चैतन्य हे जागृत झालेलं आहे, आनंदाने नाचत आहे. तर त्याच्या पात्रामध्ये, त्याच्या स्वरूपामध्ये मनोनाश म्हणजेच मन आणि पवन म्हणजे प्राण
या मनाची आणि प्राणाची खिचडी तो अर्पण करतो आहे. थोडक्यात योगचित्तवृत्ती निरोध हा मनाचा संकल्प विकल्प निघून जातो आणि प्राणाचे तहान आणि भूक धर्म निघून जातात. कारण का अमृतच मिळालं आहे, आता ताण भूक लागेल कशी. मन पवनाचे धर्म अर्पण करतो. इथपर्यंत योगाचा त्याचा अभ्यास गाढा झाला आहे. झाली या योगाचा गाढा, मिळावा सुनी हा पुढा. मला सांगताना सुद्धा दम लागतोय बरं हे. झाली या योगाचा गाढा. गाढा म्हणजेच काय, अतिशय बळकट दृढ अभ्यास योगाचा. मिळावा सुनी हा पुढा. सुनी म्हणजे प्रवेश करणं किंवा ठेवणं, पुढा म्हणजे पुढे. या सगळ्यांचा समुदाय तो आपल्या समोर पुढे करून म्हणजे योगाचा अभ्यास करून हा सगळा मेळावा त्याने पुढं केला आहे, म्हणजे पार केला आहे. आणि ध्यान आत्मध्यान मागिली कडा स्वयंब केले. मागच्या बाजूला मात्र आत्मध्यान स्वयंब केलं आहे, म्हणजे अगदी पूर्ण रूपाने प्राप्त केलं, स्थिर केलं आहे. माता अगोदर होतं ध्यान कुठपर्यंत माहिती आहे का? 34व्या ओळीपर्यंत ध्यान होतं बघा. कुठं? 32व्या ओळीपासून तिथं ध्यान होतं. आणि 35व्या ओळीपासून तर 41व्या ओळीपर्यंत योग होता. योगाभ्यास तोही आत्मज्ञानाकरताच आणि पाठीमागचं ध्यान तेही आत्मज्ञानाकरताच. या प्रकारे दोन घेतले, ध्यान योग दोन्ही. पण उद्दिष्ट काय आहे? आणि ध्यान योग दोन्ही ये आत्मतत्वज्ञानी पैठी होवाव्या निर्विघ्नी. आधीची तेने वीतरागते सारिखा, जोडून ठेवला सखा तो आघवियाची भूमिका सवे चाले. बघा बरं, त्याचं साधन आहे ध्यान, दुसरं साधन आहे योग. पण दोन्ही साधनांचं साध्य मात्र एकच आहे. कोणतं? मला आत्मज्ञान व्हावं हेच. म्हणून ध्यान योग दोन्ही साधनं दोन आहेत, पण ये म्हणजे ही आत्मतत्वज्ञानी पैठी व्हावया. या दोन्ही साधनांचा प्रवेश आत्मतत्वज्ञानातच व्हावा. आणि तो कसा व्हावा? निर्विघ्नी व्हावया, निष्प्रतिबंधक, कोणतंही विघ्न येऊ नये. म्हणजे माझं ध्यानही आत्मप्राप्तीकरताच व्हावं, माझा योगसुद्धा आत्मज्ञानाकरताच व्हावा आणि त्यामध्ये कोणतं विघ्न येऊ नये. विघ्न कोणते येतात माहिती आहे का? तया महेंद्रादिपदे करिताती वाटवदे, रिद्धिसिद्धीची द्वंद्वे पडून ठाती, कामक्रोधांची विलग उठावते अनेक, आणि शून्यशी अंग झुंजवावे. की साधकाला पहिल्यांदा पद समोर येतात. सामान्य पद नाही, हे महाराष्ट्रातले नाही पद. तया महेंद्रादी पदे, इंद्रदेवादिकांची पदं ही समोर येतात आणि विघ्न आहे. आणि त्या पदाला लाथ मारायची असेल तर त्याकडे वैराग्य असावं लागतं. तो का म्हणे, त्यांची कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशवंत ब्रह्मादिक पदे, दुःखाची शिराणी तेथे दुष्टित जणी जडो देशी. म्हणून त्याकरता वैराग्य लागतं. मग माझा योग आणि माझं ध्यान आत्मतत्वज्ञानामध्ये निर्विघ्नतापूर्वक प्रविष्ट व्हावं, याकरता त्याने अगोदरच मित्र जवळ ठेवला आहे. कोणता? साधकाला हा मित्र असावा. आपले बरेच मित्र आहे, पण कठीण समय येता कोण कामाचा येतो, काही कामाला येत नाही. म्हणून परमार्थातले मित्र असावे. कोणता मित्र आहे? वीतरागते सारिखा. वीतरागता म्हणजेच काय? वैराग्य. वैराग्यासारखा मित्र त्याला सखा म्हणतात बरं. जो निरपेक्ष प्रेम करतो, स्वार्था वाचून प्रेम करतो ना, त्याला सखा म्हणतात बघा. आणि भगवान आपला सखा आहे. त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. सखा असावा. जो स्वार्था वाचून प्रेम करतो त्याला म्हणतात सखा. मित्र, मित्राचे 6 लक्षणं. देतो, आपल्याकडून काही घेतो. ददाती प्रतिगृह्णाती, गोह्यम आख्याती पृच्छती. त्याच्या मनातलं सांगतो, आपल्याही मनातलं विचारून घेतो. त्याच्यानंतर भुंक्ते भोजयते चैवम षड्विधम मित्र लक्षणं. आपल्याकडे जेवायला येतो, कधी कधी त्याच्याकडे आपल्याला घेऊन जातो. हे मित्राचे लक्षण आहे. मित्र वेगळा आहे आणि सखा वेगळा आहे. वीतरागते सारिखा, जोडून ठेवला सखा. त्याने तो हा सखा अगोदरच मिळवलेला आहे, जोडून ठेवला आहे. आणि तो काय करतो? तो फार चांगला मित्र आहे बघा. शेवटपर्यंत सोडत नाही. तो आघवियाची भूमिका सवे चाले. सगळ्या ज्या भूमिका म्हणजे अवस्था आहे की नाही, परमार्थातल्या अवस्था, शुभेच्छा,
सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंशक्ती पदार्था भाविनी आणि तुर्यगा या सगळ्या भूमिकेपर्यंत तो सखा आपल्याबरोबरच चालतो. म्हणजे वैराग्य कुठपर्यंत आहे? पहिल्यापासून तर शेवटपर्यंत वैराग्य कायम सोबत लागतं, कायम. आणि ते सगळ्या भूमिकेमध्ये वैराग्य सोबत चालतं. ध्यान झालं, योग झाला, म्हणजे काय? हठयोग झाला आणि ध्यानयोग झाला. आता पुढे राजयोगाचं चिंतन सांगतात ना. पहावे दिसे तमवरी दिठी तेन संडे दीपजरी तरी के अवसरी देखावया तैसे मोक्षी प्रवृत्तलया वृत्ती ब्रह्मी जायलया तव वैराग्यातितया भंग कैसा मनोनी सवैराग्य. पुढे काय आलं? ज्ञानाभ्यास तो सभाग्य करोनी झाला योग्य आत्मलाभा. इथपर्यंत 2-3 वेळाचं एकत्र विचारायचं आहे. आता आपण ध्यानयोग पाहिला, हठयोगाचं पण चिंतन केलं आणि पुन्हा ज्ञानाला योगच म्हणतात ना, ज्ञानयोग. तर त्याचा पण विचार ज्ञानोबा इथं करतात, त्याला राजयोग म्हणतात. असं महापुरुषांचं चिंतन आहे. मग आता वैराग्य कुठपर्यंत? शेवटपर्यंत. कुठपर्यंत बघा, शेवट कोणता आहे? प्रारंभ झाला होता निष्काम कर्मापासून आणि शेवट कुठपर्यंत आहे? वृत्ती जोपर्यंत ब्रह्मस्वरूपात लयाला जात नाही तोपर्यंत हा शेवट आहे. म्हणजे अहम ब्रह्म. अगोदर आपल्याला ज्ञान कोणतं आहे? मी देह. आणि आपल्याला ज्ञान कोणतं? मी ब्रह्म आहे. ही वृत्तीच आहे की नाही? ही वृत्तीसुद्धा, वृत्ती ही निवृत्ती झाली, जनन दिशेत येते. जसं मी देह आहे याला घालवणारी मी ब्रह्म ही वृत्ती आहे. पण जसं काट्याने काटा काढायचा असतो तसं मी देह याला घालवणारी मी ब्रह्म ही वृत्ती आहे. पण तीसुद्धा वृत्ती राहता कामा नये. तीसुद्धा वृत्ती ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी लयाला गेली पाहिजे. नाहीतर वृत्ती जर वृत्तीरूपाने राहिली तर मग ज्ञानाचा अभिमान होतो आणि तो अज्ञानापेक्षा जास्त घातक आहे, कारण तो जात नाही. नाथ महाराजांनी म्हटलं आहे, समुद्राच्या पाण्यापासून मिठाचा खडा तयार झाला आणि पुन्हा समुद्रात टाकला तर फुटतो, विरघळतो. पण त्याच पाण्यातला एक थेंब स्वाती नक्षत्रामध्ये पडला आणि शिंपल्यात गेला की त्याचा मोती तयार होतो आणि तो मोती समुद्रात टाकला तर फुटत नाही. तसं अज्ञान सामान्य लोकांचं विरघळतं लवकर, ज्ञानी पुरुषाला ज्ञान झालं की तो मोत्याप्रमाणे फुटत नाही लवकर. म्हणून ती वृत्तीसुद्धा गेली पाहिजे. आणि कुठपर्यंत? बघा पुढे, पहावे दिसे तमवरी. एखादी वस्तू आपण ठेवली आहे आणि जोपर्यंत ती आपल्याला दिसत नाही तोपर्यंत दिठी ते न संडे दीप जरी. जर एखादा दिवा आपल्या दृष्टीचा परित्याग करत नसेल, ठेवलेली वस्तू जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत दिव्याचं आपल्या दृष्टीला साह्य असेल तर ज्ञानोबा म्हणतात तरी के अवसरी देखावया. ती वस्तू पाहण्याकरता कोणतं संकट आहे? अवसरी म्हणजे अवकाश आहे का? नाही. दृष्टी पण चांगली आहे, दिवाही चांगला आहे आणि दोघाचं साह्य असेल तर ठेवलेली वस्तू आपल्याला सहज पाहता येते, वेळ जात नाही. तसंच आहे. तसं या साधकाचं अंतकरण चांगलं आहे, त्याच्याकडे विवेक आहे आणि वैराग्यसुद्धा आहे. तो म्हणून त्याला मोक्ष प्राप्त होण्याकरता काही अडचण नाही. तैसे मोक्षी प्रवृत्तलया, जो मोक्ष प्राप्त करण्यासाठी प्रवृत्त झाला आहे. आणि वृत्ती ब्रह्मी जाय लया. वृत्ती म्हणजे अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती ब्रह्मस्वरूपामध्ये लयाला जात नाही तोपर्यंत तव वैराग्याथी, तोपर्यंत त्याच्याकडे वैराग्य आहे. तया भंग कायचा 2 अर्थ होतील. त्याच्या वैराग्याचा तोपर्यंत भंग कसा होईल, विक्षेप कसा होईल, हा एक अर्थ. किंवा वैराग्य आहे आणि म्हणून त्या साधकाचा नाश कसा होईल, अर्थात नाश होणार नाही, भंग नाही होणार, मग अभंग स्वरूपाला तो प्राप्त होईल. असे 2 अर्थ. म्हणजे वैराग्य ही अभंगच आहे आणि त्याच्या स्वरूपाचाही त्याला प्राप्ती झाल्यामुळे नाश होत नाही. जसं की योग भ्रष्टाची साधना पुढच्या जन्मात सफल होते तशी याची नाही होत, याची याच जन्मात सफल होते. वैराग्यातितया भंग कैसा मनोनी सवैराग्य. वैराग्यासहित ज्ञानाभ्यास तो सभाग्य. काय ओवी गोड आहे बघा, ज्ञानाचा अभ्यास करतो आहे म्हणून भाग्यवान आहे. वैराग्यासहित ज्ञानाचा अभ्यास करतोय म्हणून तो भाग्यवान आहे. हा परमार्थातला भाग्यवान. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. आणि म्हणून तो करुणी झाला योग्य आत्मलाभा. आत्मलाभ प्राप्त करण्यासाठी दोन्ही साधनाची गरज आहे बघा.
ज्ञानाचा अभ्यासही गरजच आहे, त्याला विवेक म्हणतात. आणि वैराग्याची पण गरज आहे, म्हणून तो भाग्यवान आहे. योग्य तोच अधिकारी, आणि एक जर नसेल आणि एक असेल तर मग नाही. ते आंधळ्या पांगळ्याप्रमाणे आहे. दोघाचं साह्य असेल तर मग तो मात्र योग्य आहे. ऐसी अशा प्रकारे वैराग्याचे अंगी बाणून या वज्रांगी राजयोग तुरंगी आरूढाला. आता रूपक आहे ज्ञानोबारायांचं युद्धाचं. बरं, संसार एक प्रकारचं युद्ध रणांगण आहे, आणि या रणांगणातून साधकाला एका विजयश्रीची माला आपल्या गळ्यात परिधान करायची आहे. कोणती? मोक्ष नावाची विजयश्री संसाराच्या युद्धातून त्याला जिंकून घ्यायची आहे. मग साधक जर युद्धाला निघाला, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, मग युद्धाला जायचं म्हणलं तर मग कसं जावं लागतं? तयारीनं जावं लागतं. मग कसं तयारीचं बघा. वैराग्याचे अंगी बाणून या वज्रांगी. वज्रांगी म्हणजे वज्र कवच चिलखत. वैराग्य हे एक प्रकारचं वज्र कवच आहे, आणि ते त्याने आपल्या अंगावर परिधान करावं. का? विषयाचे बाण लागत नसतात म्हणून. ऐसे वैराग्याचे अंगी बाणून या म्हणजे धारण करून वज्र कवच धारण केलं. आणि राजयोग म्हणजेच काय? ज्ञानयोग. हाच एक प्रकारचा अश्व आहे, आणि त्या राजयोग अश्वावर तो आरूढ झाला. रूपक आहे. अश्व कोणता? तत्वज्ञान राजयोग. चिलखत कोणतं? वैराग्याचं अभंग असणारं चिलखत. आणि तलवार कोणती? विवेकाच्या मुठीमध्ये असणारं निदिध्यासन हे तलवार आहे. आता तो निघाला युद्धामध्ये. वरी आड पडिले दिठी साने थोर निवटी ते बळी विवेक मुष्टी ध्यानाचे खांडे. खांडे म्हणजे खड्ग. ध्यान म्हणजे कोणतं? निदिध्यासन. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करायचा आणि आत्माकार वृत्तीची स्थिती ठेवायची, त्याला म्हणतात निदिध्यासन. त्याला या ठिकाणी म्हणतात ध्यान. कारण निदिध्यासनच का घेतलं? राजयोगाचा विषय आलाय म्हणून ते ध्यान घेतलं निदिध्यासन. बरं, वरी शिवाय आड पडिले दिठी, त्याच्या समोर दृष्टीच्या समोर काही पदार्थ उभे राहिले. त्यामध्ये काही लहान होते आणि काही मोठे होते. मृत्यू लोकातले लहान होते आणि ब्रह्मलोकापर्यंत मोठे होते. पण ते सगळे निवटी, ते सगळे त्यांनी संहार केले, त्यांचा नाश केला म्हणजे बाध केला. हे मिथ्या आहे, कल्पित आहे, तुच्छ आहे असं म्हणून त्यांचा बाध केला. बाध करण्याकरता होतं काय? विवेक मुष्टी. विवेक नावाच्या हाताच्या मुठीमध्ये ध्यानाचं असणारं खड्ग होतं. याचा अर्थ काय झाला? अनात्माकार वृत्तीचा परित्याग करणं हे ध्यान आहे. आणि त्या ध्यानातूनच लहान मोठे सगळे दृश्य पदार्थ बाधित होऊन जातात. ध्यानामध्ये अनात्म्याचा परित्याग आणि आत्माकार वृत्तीचा स्वीकार. म्हणून तर विवेकाच्या मुठीमध्ये निदिध्यासन करत असल्यामुळे अनात्म पदार्थ सगळे त्याने नष्ट केले आणि फक्त आत्मस्वरूपाच्या आकाराची वृत्ती केली. याला म्हणतात ध्यानाचे खंडे. ऐसेनी अशा प्रकारे संसार रणाआत अंधारी सूर्य तैसा असे जात मोक्ष विजयश्री वरैत होवावया लागी. प्राचीन काळामध्ये एखादी उपवर झालेली कन्या आपल्या हातामध्ये वरमाला घ्यायची आणि योग्य वराचा परिचय झाला की त्याच्या गळ्यात अर्पण करायची पती म्हणून. तसं मोक्ष नावाची विजय लक्ष्मी आहे आणि त्या लक्ष्मीचा स्वीकार केलेला पती वरैत म्हणतात त्याला. तो होण्यासाठी तो संसाराच्या रणांगणातून जातो आहे. संसार रणाआत संसाराचं रणांगण आहे आणि त्यातून कसा जातो? अंधारी सूर्य तैसा असे जातं. ज्याप्रमाणे अंधकाराचं भेदन करून सूर्य वजनात जातो बघा, तो अंधकाराला जुमानत नाही, तसं संसारातल्या कोणत्याही पदार्थाचा स्वीकार हा करत नाही. का? त्याचं लक्ष आहे मला मोक्ष नावाची विजय लक्ष्मी प्राप्त व्हावी आणि तिने माझा स्वतःहून स्वीकार करावा, याकरता तो प्रवास करतो आहे. आता त्याने लहान मोठे पदार्थ मारले, पण त्याला अडवण्याकरता बलवान शत्रू आले पुढं. कोणते? त्याचा पुढच्या श्लोकामध्ये विचार होणार आहे. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव